इयत्ता 10वी गणित भाग 2 भौमितिक रचना हे प्रकरण बघणार आहोत। हे प्रकरण आहे 4 क्रमांकाचं, 4 क्रमांक भौमितिक रचना। आता रचना म्हटलं की तुम्ही 5वी पासून रचना हा शब्द ऐकलेला असणार आहे। 2 रेषा काढणे, किरण काढणे, रचना। त्याच्यानंतर आणखीन कोणती रचना पाहिली आहे तुम्ही? तर दिलेल्या रेषेच्या बाहेरील बिंदूतून त्या रेषेला समांतर रेषा काढणे किंवा दिलेल्या रेषाखंडाला लंब रेषा काढणे किंवा रेषाखंडाचे समान भाग करणे, त्याच्यानंतर एकरूप त्रिकोण काढणे, कोन दुभागणे, म्हणजे अशा प्रकारच्या रचना। आता गेल्या वर्षीच तुम्ही 9वीत इयत्ता 9वी मध्ये पाहिलेल्या रचना तुम्हाला आठवत असतील। त्रिकोण रचना, त्याच्यानंतर अंतर्वर्तुळ, परिवर्तुळ या रचना तुम्ही बघितलेल्याच आहे। तसंच या इयत्ता 10वी मध्ये सुद्धा भौमितिक रचना हे प्रकरण अतिशय सोपं आणि तुम्हाला मार्क देऊन जाणार असं प्रकरण आहे। म्हणजे ज्याला गणित सोडवायचा जास्त कंटाळा असेल, ज्याला आकृती काढायला आवडतात, त्यांनी हे प्रकरण याचं सराव करावा, म्हणजे तुम्हाला या प्रकरणाचे पैकीच्या पैकी मार्क मिळतील। आता बोर्डाचा पेपर तुम्ही जर बघितला तर प्रश्न क्रमांक 1 पासून ते अगदी गणित भाग 2चा शेवटचा प्रश्न, या प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला एक तरी रचना असणारच आहे। मग ती 1 मार्काची असेल, 2 मार्काची असेल, 3 मार्काची असेल आणि शेवटची 4 मार्काची रचना आहे या प्रकरणामध्ये। म्हणजे विचार करा, आता पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत शिकलेल्या रचनेवर असणार आहे, म्हणजे 105 मापाचा कोन काढा व तो दुभागा किंवा दिलेल्या रेषेला लंब रेषा काढा, म्हणजे अशा प्रकारचे 1 मार्काचे तुम्हाला रचना असणार आहे। 2 मार्काच्या वर्तुळ। आता याच प्रकरणामध्ये पहिलं काय शिकणार आहोत आपण? तर समरूप त्रिकोणाची रचना। या प्रकरणामध्ये 2 सराव संच आहेत, एक सराव संच 4.1 आणि दुसरा आहे 4.2। 2 सराव संच आहेत। सराव संच 4.1 मध्ये 4च गणित आहेत, 4च रचना आहेत आणि सराव संच 4.2 मध्ये 7 रचना आहेत। म्हणजे अशा प्रकारे अगदी छोटं आणि छान सुटसुटीत की तुम्हाला त्या रचना काढून तुम्ही त्याचं प्रॅक्टिस केलं तर पैकीच्या पैकी तुम्हाला या प्रकरणाचे मार्क मिळणार। तर गणित भाग 2 मध्ये 14 मार्क पाडायला लागतात पास व्हायला। हे प्रकरण जर तुम्ही चांगल्या प्रकारे केलं तर त्याच्यापैकी निम्मे मार्क तरी तुम्हाला 14च्या निम्मे तरी मिळणार आहेत। आणि अजून एखादं प्रकरण केलं तर गणित भाग 2 मध्ये तुम्ही सहज पास होणार। गणित भाग 2चं जरा सगळ्यांना कठीण, म्हणजे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की गणित भाग 2 नको, गणित भाग 1 चांगला आहे। गणित भाग 2 तुम्हाला जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की गणित भाग 2 हा अतिशय सुटसुटीत त्याच्यामध्ये प्रकरण आहेत, गणित आहेत। म्हणजे तुम्ही जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल कोणतं, म्हणजे गणित भाग 1 चांगला का गणित भाग 2। आता या प्रकरणामध्ये पहिल्यांदा 4.1 मध्ये आपण समरूप त्रिकोण याच्या रचना काढणार आहोत आणि 4.2 मध्ये आपण वर्तुळाला दिलेल्या बाहेरील बिंदूतून किंवा वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे, केंद्राचा वापर करून स्पर्शिका काढणे, केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढणे, अशा प्रकारच्या रचना आहेत। आता समरूप त्रिकोणाची रचना, तर त्याच्यासाठी तुम्हाला समरूप त्रिकोण म्हणजे काय माहीत असायला हवं। समरूप त्रिकोण म्हणजे काय, समरूप त्रिकोण आणि एकरूप त्रिकोणामध्ये फरक काय, हे सगळं तुम्ही प्रकरण 1 मध्ये शिकलात। समरूपता प्रकरण 1 मध्येच काय, 9वीत पण शिकलात तुम्ही समरूप म्हणजे काय, समरूपता म्हणजे काय। म्हणजे हे 2 त्रिकोण आकार ह्याच्या बाजू काय असतात, प्रमाणात असतात। समजा पहिल्या त्रिकोणाच्या बाजू 4 असेल, एक बाजू 4 असेल तर त्याच्या प्रमाणात दुसऱ्या त्रिकोणाची बाजू 2, म्हणजे दिसायला सारखे त्रिकोण पण आकाराने किंवा मापाने वेगवेगळे असतात। आणि एकरूप त्रिकोणामध्ये काय फरक असतो, एकरूप त्रिकोणामध्ये कसे असतात तर त्याच मापाचा पहिला त्रिकोण ज्या मापाचा आहे त्याच मापाचा दुसरा त्रिकोण असतो, म्हणजे ते 2 त्रिकोण जर एकावर एक ठेवले तर ते तंतोतंत जुळतात, याला म्हणतात एकरूप त्रिकोण। एकरूप आणि समरूप याच्यामध्ये फरक आहे। आता या समरूप त्रिकोणाची रचना आपण काढताना तुम्हाला 2 समरूप त्रिकोण आपल्याला काढायला लागतील। तर याच्यामध्ये गणित देताना तुम्हाला एका समरूप त्रिकोणाच्या बाजू दिल्या असतील आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू ज्या आहेत त्याचं प्रमाण दिलेलं असणार आहे आणि यावरून तुम्हाला हे 2 त्रिकोण काढून
काढायचे म्हणजे समरूप त्रिकोणाची रचना. तर सराव संच 4.1 मध्ये आपण पाहूया काय दिलंय, कोणतं गणित दिलंय बघा. त्रिकोण ABC. आता याच्यामध्ये हे जे चिन्ह आहे ते याला म्हणतात, काय म्हणतात, समरूप. ABC हा आणि LMN हे दोन त्रिकोण समरूप आहेत याचं हे चिन्ह आहे. म्हणताना कसं म्हणतो आपण, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN. त्रिकोण ABC असा काढा की AB चं माप दिलंय 5.5 सेमी, BC चं माप दिलंय 6 सेमी, CA चं माप दिलंय 4.5 सेमी आणि दुसऱ्या त्रिकोणाचं बाजूंचं प्रमाण दिलंय म्हणजे BC छेद MN बरोबर 5/4. संगत बाजूंचं प्रमाण आहे 5/4. तर त्रिकोण ABC व त्रिकोण LMN काढा. आता याच्यामध्ये समरूप त्रिकोणाची रचना काढताना मी तुम्हाला सांगितलं होतं की समरूप त्रिकोणाच्या एका त्रिकोणाच्या तुम्हाला बाजू दिलेल्या असणार आहेत, दिल्यात बघा, ABCच्या बाजू दिल्या आणि दुसऱ्या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूचं प्रमाण दिलेलं असणार आहे, ते दिलंय 5/4. तर यावरून आपल्याला ABC आणि LMN याच्या रचना काढायची आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजू काढून घेतल्या पाहिजेत आपल्याला. पहिल्या त्रिकोणाच्या बाजू दिल्या, दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या नाहीत, तर त्या काढायला लागतील आपल्याला. बघा इकडे, तर पहिल्या त्रिकोणाच्या बाजू आपण दिलेल्या आहेतच. आता दोन त्रिकोण कोणते आहेत, ABC समरूप त्रिकोण LMN. आता समरूप लिहिताना त्याच्या बाजू प्रमाणात लिहायच्या. हेही तुम्हाला माहिती आहे कशा बाजू लिहायच्या प्रमाणात. तर AB बरोबर LMN, BC बरोबर MN, A आणि C म्हणजे AC, L आणि N याच्या बरोबर प्रमाण असतं AB छेद LM बरोबर. दुसरी बाजू येणार आहे BC छेद MN आणि तिसरी बाजू AC छेद LN आणि याचं प्रमाण दिलंय 5/4. तर या प्रत्येक बाजूवर हे प्रमाण असणार आहे आणि याच्यावरून आपल्याला ज्या बाजू दिलेल्या नाहीत त्या बाजू काढायच्या आहेत. बघा, AB छेद LM, एक बाजूच्या बरोबर आपण प्रमाण लिहून घेऊया 5/4. दुसरं कोणतं आहे, BC छेद MN बरोबर 5/4 आणि तिसरं दिलंय AC छेद LN बरोबर 5/4. आता बघा, पहिली बाजू AB छेद LM, त्याच्या समोर आहे 5/4. आता याच्यात काय काय दिले बघूया. AB दिलंय आणि आपल्याला LM काढायला लागणार आहे. AB किती दिलाय, 5.5. मग AB च्या ऐवजी लिहूया 5.5 छेद LM बरोबर 5/4. तर LM कशी काढायची, LM गुणिले 5 तिरकस गुणाकार बरोबर 5.5 गुणिले 4. आता ही 5 गुणिले स्वरूपात इकडे येणार काय होणार, भागिले, म्हणजे LM काढण्यासाठी आपल्याला 5 पुढे टाकायला लागतील. 5.5 गुणिले 4 छेद 5. आता भाग लावून कोणत्याही प्रकारे तुमच्या पद्धतीने ही बाजू आपण गुणाकार भागाकार करून काढायचे. म्हणजे अंशांचा गुणाकार करा भागिले 5 किंवा याच्यामध्ये या 5 आणि 5.5 ला भाग लावा. कसंही 5 एक्के 5, 5 एक्के 5, 5 एक्के 5, 1.1. आता हा पॉईंट काढला तर 11 गुणिले 4 येणार आहे 44 म्हणजे 4.4. LM आली तुमची 4.4 सेंटीमीटर. आता दुसरी बाजू काढूया आपण. दुसरी LM BC छेद MN बरोबर 5/4. BC किती दिले आपल्याला, 6 छेद MN किती दिले, MN काढायचे आपल्याला बरोबर MN बरोबर 5/4. आता 6 छेद MN आपल्याला काढायचं आहे बरोबर 5/4. मगाच्या प्रमाणेच MN गुणिले 5 बरोबर 6 गुणिले 4. MN काढायचं आहे मगासारखं काय करणार आपण, MN बरोबर 6 गुणिले 4
त्याच्या शेजारचा 5 येणार खाली. mn बरोबर 24/5. 6/24 भागिले 5, कारण 5 आणि 6ला भाग जाणार नाही, तसंही पॉईंटमध्येच उत्तर येणार आहे. मग आपण 24 साधारणतः 6 गुणिले 4 24/5. आता या 5 आणि 24ला भाग आल्यानंतर काय येईल? 5च्या पाड्यात तर 24 नाही आहेत, त्याच्यापेक्षा लहान संख्या 20, म्हणजे 5×20. 24 मधून 20 गेले, 4 राहिले. आता 4 पॉईंट त्याच्यावर 0 घेतला की पॉईंट द्यायला लागेल. 4 0 दिला तर 40 झाले. 5च्या पाड्यात 40 आहेत, 45/40, म्हणजे इथं आलं हे मिळाली आपली 4.8 सेंट. त्याच्यानंतर तिसरी बाजू AC/LN बरोबर 5/4. AC दिलेला आहे आपल्याला, किती दिला आहे? 4.5/LN बरोबर 5/4. बघा सारखंच 5 गुणिले LN बरोबर 4.5 गुणिले 4. LN बरोबर 4.5 गुणिले 4/5. भाग लावा. 4.5 म्हणजे 45. 5च्या पाड्यात 45 आहेतच. 5×9 45, पण पॉईंट येणार 0.9 × 4 म्हणजे 0.9 गुणिले 4. 9×4 36. पॉईंट एका संख्येनंतर पॉईंट आहे, म्हणजे उत्तर आलं तुमचं 3.6 सेंट. बघा आपल्या तर पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिलेल्याच आहेत, त्यावरून आपण दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आपण काढलेल्या आहेत. म्हणजे LM आली 4.4, MN आली 4.8 आणि LN आली 3.6. आता या आपण एक सेपरेट लिहून घेऊन याच्यावरून आपण कच्ची आकृती काढायची, आणि कच्ची आकृती काढल्यानंतर आता आपण LN बरोबर 4.4, MN बरोबर 4.8 आणि LN बरोबर 3.6 अशा आपल्याला बाजू घेतलेल्या आहेत. आता मी प्रत्येक त्रिकोण ABCची मापं लिहून घेतली आहेत, त्रिकोण LMNची मापं लिहून घेतली आहेत, मी आलेली आहेत आपण. आता याच्यामध्ये ABC मध्ये AB बरोबर किती आहे? 5.5. BC बरोबर किती आहे? 6 सेंटीमीटर. CA बरोबर 4.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर LMN आपण ज्या त्रिकोणाची मापं काढलेली आहे, म्हणजे LM बरोबर किती आलं आपलं? 4.4. MN किती आलं? 4.8 आणि LN किती आलं? 3.6 सेंटीमीटर. आता तुम्हाला याच्यावरून काय वाटतं की हा ABC मोठा असेल का LMN मोठा असेल? तर बघा AB बरोबर 5.5 आहे, म्हणजे इथं LMN पहिली बाजू आहे 4.4, BC बरोबर आहे 6, CA बरोबर आहे 4.5, इथे MN बरोबर 4.8 आणि LN आहे 3.6. म्हणजे या त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN यांचं जर आपण कम्पेअर केलं तर याच्यामध्ये ABC हा मोठा आहे. आता त्याच्यावरून आपल्याला ABCचं कन्सेप्शन करायचं आहे, म्हणजे रचना काढायची आणि LMNची सुद्धा रचना काढायची. आता पहा, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा कच्ची आकृती काढावी लागेल. कच्ची आकृतीमध्ये पहिला त्रिकोण हा LMN पेक्षा मोठा असणार आहे. म्हणजे पहिल्यांदा BC बाजू म्हणजे सर्वात मोठी बाजू काय असणार आहे? बेसला म्हणजे पाया असणार आहे. BC किती आहे? 6 सेंटीमीटर. सर्वात मोठी बाजू BC ही तर AB, याला आपण इथं A नाव दिलं तर AB किती आहे? 5.5 आणि AC किती आहे? तर 4.5 सेंटीमीटर. आता LMN आपलं कच्चा काढायचं म्हटलं तर याच्यामध्ये मोठी बाजू कोणती आहे? MN आहे, त्याच्यापेक्षा छोटा MN हा किती आहे? 4.8. त्याच्यानंतर L हा शिरोबिंदू, LM किती आहे? 4.4 आणि LN हा किती दिला आपल्याला? 3.6 सेंटीमीटर. अशी कच्ची आकृती आपण हाताने काढलेली आहे. म्हणजे ABC हा मोठा असणार आहे, LMN हा छोटा असणार आहे. आता ABCची जी मापं दिली आहेत त्याप्रमाणे आपण इथं ABC हा त्रिकोण काढायचा आहे आणि LMNच्या मापाद्वारे LMN हा त्रिकोण काढायचा, म्हणजे हे दोन समोर त्रिकोणाची रचना होते. आता पहिल्यांदा आपण घेणार आहोत कुठली बाजू? BC. BC बरोबर किती घ्यायचे आपल्याला? 6.
6 सेंटीमीटर. आता त्रिकोण काढताना नेहमी पट्टीनंच काढायचं नाही तिन्ही बाजू. एक बाजू काढून घेतली की कंपासमध्ये पट्टीवरील अंतर घेऊन काय करायचंय, कंपासनी राहिलेल्या 2 बाजू काढायच्या. ते तुम्ही शिकलेला आहात पूर्वी. आता किती, तर 5.5 आहे. म्हणजे 6 सेंटीमीटर पेक्षा किती कमी, 0.5. पट्टीवरील अंतर घेतलं आपण. आता हे कुठे ठेवायचं, पॉइंट बी वर. आणि काय करायचा, मोठा कंस करायचा. त्याच्यानंतर दुसरी किती आहे, 4.5. पट्टीवरील अंतर किती घ्यायचं, 4.5. बघा, बरोबर मोजून घ्यायचं आहे. 4.5. कुठे ठेवायचं, कंपास टोक सी वर. आणि दुसरा कंस करायचा. आणि मग जिथं कंस जुळलेला आहे तिथून आपण ह्या बाजू काढून घ्यायच्या. याला नाव द्यायचं ए. बाजू कुठल्या कुठल्या काढल्या आपण, ए बी किती, 5.5 सेमी. आणि एसी किती, 4.5 सेमी. हा आपला पहिला त्रिकोण आहे. आता आपल्याला दुसरा त्रिकोण काढायचा आहे. किती काढायचा आहे, एम एन. एल एम एन. पहिल्यांदा कोणती बाजू काढायची आहे, एम एन काढायची आहे. पहिल्यांदा कोणती बाजू काढायची, एम एन. किती दिली आपल्याला एम एन, 4.8. 4.8. त्यानंतर कंपासमध्ये किती अंतर घ्यायचंय, त्याला नाव देऊया एम एन. 4.8 सेमी. आता एल एम काढायचं आपल्याला. एल एम किती घ्यायचा आहे, 4.4. कंपासनी पट्टीवरील अंतर घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे, 4. किती घ्यायचं आहे, 4.4. एम वर कंपास ठेवायचं, कंस मारायचं. त्याच्यानंतर किती घ्यायचे बाजू गेले, 3.6. पट्टीवरील पुन्हा 3.6. दुसरा कंस मारायचा आहे. एन वर कंपास टोक ठेवून आणि त्याच्यानंतर बाजू जोडून घ्यायच्या. आणि या नाव द्यायचं एल. बाजू किती आहे, 4.4 सेमी. आणि एल एम किती आहे, 3.6 सेमी. अशा प्रकारे 4.1 मधील त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण LMN हे 2 समोरून त्रिकोण आपण काढलेले आहेत. आता पुढचं गणित घेऊया. काही वेळेला 2 त्रिकोण बघा. आता दुसरं गणित 4.1 मधून दुसरं गणित. त्रिकोण PQR समोरून त्रिकोण FDR. त्रिकोण PQR मध्ये PQ 4.2 सेमी, QR बरोबर 5.4 सेमी, PR बरोबर 4.8 सेमी. त्याचं प्रमाण दिले PQ छेद LT बरोबर 3/4. तर त्रिकोण PQR व त्रिकोण LTR काढा. आता ज्या वेळेला जर बाजू अशा दिल्या असतात की मोजपट्टीने न काढता येण्यासारख्या, तर त्यासाठी आपल्याला त्या रेषाखंडाचे त्याचे भाग करून 3/4 अशा प्रमाणात भाग करून आपल्याला 2 समोर त्रिकोण नुसते काढता येतात. तर तिथं आकृतीमध्ये
नुसती आकृती याची पहिल्यांदा रफ स्केच काढायची, त्याच्यानंतर परफेक्ट स्केच काढायचे. आता याच्यासाठी आपल्याला बघा QR, आता सर्वात मोठी बाजू कोणती आहे? 5/5.4. याला नाव देऊया RQ 5.4 सेमी. त्याच्यानंतर मगाच्या सारखाच त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. इथं शिरोबिंदू असणार आहे PQ किती आहे? 4.2 आणि PR आहे 4.8. 4.8 सेमी आणि PQ किती आहे? 4.2 सेमी. आता याचं प्रमाण दिले 3:4 PQचे DLT आणि याच्यामध्ये LTR त्रिकोण आपल्याला यामध्येच काढायचं आहे. बघा, यासाठी काय करायचं, आपण तिन्ही बाजू वाढवून घ्यायच्या आणि R या बिंदूतून लघु कोण येईल अशी बाजू काढायची. आता याच्यामध्ये किती प्रमाण करायचं ह्याचं? 4, म्हणजे प्रमाण 1.5 घ्या किंवा 2 सेंटीमीटरचं. रेषाखंडाचे समान भाग करताना कसे आपण समान भाग करतो तसे इथं समान भाग करून घ्यायचे. म्हणजे R1, R2, R3 आणि R4, म्हणजे 4 भाग करायचे आपल्याला. तिसरा भाग आपल्याला जोडायचा आहे, म्हणजे PQ आणि काय करायचं आपल्याला? R3 समांतर बाजू काढायची. आता R3 काढताना आपल्याला काय करायचं, तर याच्यामध्ये कंपास एक कंस मारून घ्यायचा ठराविक अंतराने, त्याच मापाने इकडं पण कंस मारून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये जेवढं माप आहे याचं, जेवढं माप कंपासमध्ये घेऊन दुसरा कंस मारायचा आहे आणि याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? चौथी म्हणजे R4 जोडायचं आहे. त्याच्यानंतर इथेही कंस मारायचा आहे, त्याचप्रकारे इथेही कंस मारायचा आहे. या कंसाच्या मापाने दुसरा कंस मारून आपण याच्यामध्ये आपल्याला ही बाजू काढायची आणि याला नाव द्यायचं L, याला नाव द्यायचं T, म्हणजे आपल्याला मिळतो LTR. आता यामध्ये हा एक त्रिकोण आणि त्याला असणारा, त्यामध्ये असणारा हा दुसरा समोर त्रिकोण. ही अशी कच्ची आकृती आधी काढून घ्यायची, याच्यावरून आपल्याला परफेक्ट आकृती काढायची आहे. बघा, पहिल्यांदा काय करणार तुम्ही? RQ बेस काढून घ्यायचा. किती सेंटीमीटरचा? 5.4. तर नाव द्यायचं RQ 5.4 सेमी. त्याच्यानंतर RP हा जो 4.8चा आहे तो कंपासमध्ये बघा सारखा, त्याचं 4.8 कंपासवरील अंतर घ्यायचं. कंपासच्या द्वारे पट्टीवरील अंतर घ्यायचं. किती घ्यायचं? 4.8. त्यानंतर 4.2 पट्टीवरील अंतर घ्यायचं. पडला पहिला कंस ज्यादा मारूया. आता हे बाजू जोडून घ्यायच्या आपण. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे हा रफ स्केच काढताना ही RQ याच्यामधून एक किरण काढायचा आहे, RP मधून एक किरण काढायचा आहे आणि R बिंदूतून ॲक्यूट अँगल म्हणजे लघुकोन काढता येईल असं पाहायचंय. बघा,
त्याच्यानंतर आता ह्याचं प्रमाण, याला पी नाव द्यायचं. PQ किती आहे? 4.8 सेमी आणि PR 4.8 आहे. PQ आहे 4.2 सेमी. आता याचे समान भाग करायचे. किती समान भाग करायचे? 4. आणि त्यापैकी तिसरा भाग जोडायचा. 1 2 3 4. R1 R2 R3 R4. आता काय करायचं? तर तिसरी बाजू ह्याला जोडून घ्यायची. R3 जो 3 आणि 4 आहे, म्हणजे तिसरी बाजू काय करायची? आपण जोडून घ्यायची. तिसरी बाजू जोडल्यानंतर काय करायचं? त्याच्यावर ठराविक मापाने कंस काढायचा. तसाच R4 वर पण कंस काढायचा. आता याच्यामध्ये जेवढं कंसाचं आतलं माप आहे तेवढं घेऊन इथून काय करायचं? दुसरा कंस काढायचा त्याच्यावर. आणि हे याच्यातून एक पुन्हा समांतर रेषा काढायची R4 मधून. आता वरती Q बिंदूतून असाच एक कंस मारायचा आणि इथं आलेला आपली समांतर रेषा त्यातनं पण तसाच कंस मारायचा. आता याच्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढ्या अंतराने इथून दुसरा कंस मारायचा आणि त्याच्यातून अशी जाणारी बरोबर रेषा काढायची. आता हा PQR हा त्रिकोण आहे, त्याच्या बरोबरीने हा समोर त्रिकोण तयार झाला LT आणि हा R. अशा प्रकारे या रफ स्केचवरून ही परफेक्ट स्केच म्हणजे ही आकृती आपण काढलेली आहे. अशा प्रकारचीच सराव संच 4.1 मध्ये चौथी आकृती आहे. म्हणजे 2 अशा प्रकारच्या आकृत्या आणि 2 पहिला प्रश्न आणि तिसरा प्रश्न त्याच्यासारख्या आकृती. सराव संच 4.1 चा सराव करा छानपैकी. थँक्यू.